नमस्कार, मी निकिता पाटील. तुम्ही ऐकत आहात SGU रेडिओ 91.5 मेगाहर्ट्झवर. आज आपल्यासोबत आहेत सुनीता जाधव, ज्या उत्तम शिक्षक, उत्तम गृहिणी आणि एक आदर्श स्त्री आहेत, ज्यांना महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून पुरस्कार मिळाला. नमस्कार मॅडम, तुमचे खूप मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मॅडम, तुम्हाला आज हा नवदुर्गा म्हणून पुरस्कार मिळाला, तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? आज कसं वाटतंय तुम्हाला? मला जो नवदुर्गा पुरस्कार मिळाला, महाराष्ट्राची नवदुर्गा, त्याबद्दल मला खूप छान वाटते. कारण रोजची दैनंदिन कामं करत करत समाजासाठी काहीतरी करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांना हा पुरस्कार दिला जातो आणि तो मला मिळाला हे मी माझं भाग्य समजते. प्रथम मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करते, कारण त्यांच्यामुळेच आज हे सर्व शक्य झाले आहे. आणि खरंच मला हा महाराष्ट्राची नवदुर्गा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप छान वाटते. बरोबर. तर मॅडम, तुम्ही आता काय करताय? सध्या मी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करते. किती वर्ष झाले तुम्ही शिक्षक म्हणून काम करताय? मी गेली 28 वर्ष हे प्राथमिक शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचं काम करत आहे. मॅडम, आम्हाला तुमचा जीवन प्रवास थोडक्यात ऐकायला आवडेल. हो, ठीक आहे. तसं माझं बालपण हे खेडेगावात गेलं. माझा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबामधला आहे. पण लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांनी आम्हा सर्व भावंडांवर खूप चांगले संस्कार केले आहेत आणि म्हणूनच मी आज एक आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मॅडम, तुम्ही एक आदर्श शिक्षक आणि आदर्श स्त्री अशा दोन्ही जबाबदाऱ्या अगदी योग्य रीतीने पार पाडताय. तर त्या जबाबदाऱ्या तुम्ही कशा काय पार पाडताय? हो, तसं बघितलं तर ही कसरतच आहे तशी. पण आपलं जर नियोजन व्यवस्थित असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि त्यामुळं मी दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय उत्तम प्रकारे पार पाडते. एक आदर्श स्त्री म्हणून मी माझ्या कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करते. कुटुंबातील सर्व नातेवाईक, सर्वांचा आदर करणे, समाजाचा आदर, हे सर्व करते आणि त्यामुळे एक आदर्श स्त्री किंवा आदर्श गृहिणी म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडते. त्याचबरोबर एक आदर्श शिक्षक म्हणून काम करत असताना शिक्षकासाठी जे आवश्यक गुण आहेत ते सर्व मी अंगी बाणण्याचा प्रयत्न करते. जे अध्यापनाचं कार्य आहे ते त्या कर्तव्यात मी कधीही कसूर करत नाही. अशा प्रकारे मी दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडते. बरोबर आहे. म्हणजे आपलं कर्तव्य आपण योग्य रीतीने पार पाडलं पाहिजे. हो, त्यात काही शंका नाही. मॅडम, गेली 2 वर्ष झालं कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. तर कोरोनाचा आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटते? हो, हे खरंच आहे. खरंच खूपच परिणाम झालेला आहे. कारण ऑनलाईन पद्धतीमध्ये कसं होतंय की तांत्रिक अडचणीमुळे सर्वच विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. पण ऑफलाईन पद्धतीमध्ये कसं होतंय की विद्यार्थी समोर असतात, त्यामुळं फेस टू फेस अध्यापन होते आणि ते अधिक प्रभावी अध्यापन होते. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन शिक्षण पद्धतीचाच वापर योग्य ठरतोय. आणि एक महत्त्वाचं असं लक्षात आलंय की ऑनलाईन अध्यापनामुळं काय व्हायला लागलंय की विद्यार्थी मोबाईलचा अतिरिक्त प्रमाणात वापर करू लागलेले आहेत आणि त्यामुळं नकळत त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर म्हणजे दुष्परिणाम झालेला आपल्याला दिसून यायला लागलेला आहे. आकलन शक्ती सुद्धा मुलांची कमी झाली आहे. हो. प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना थोडं कमी पडतंय. हो. तर एक शिक्षक म्हणून तुम्ही आज युवा पिढीला काय सांगू इच्छिता? हां, खूप छान प्रश्न आहे की एक शिक्षक म्हणून युवा पिढीला मी एवढंच सांगेन की आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा आपल्या जीवनामध्ये त्याचा चांगला उपयोग करून घ्या. म्हणजे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही भावना प्रथम आपल्या मनात असली पाहिजे. समाजातील लोकांचा आदर करा आणि एक आदर्श व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा.
तर प्रत्येकानं कसं, माझं नेहमी असं विद्यार्थ्यांना सांगणं असतं की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा सकारात्मक असला पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, थिंक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह. असं असेल तर आपण कुठल्याही संकटातून आपण त्यातून मार्ग काढू शकतो आणि आपलं जीवन यशस्वी करू शकतो. आणि जर असं म्हणजे आपलं जर नियोजन व्यवस्थित असेल कुठल्याही कामाचं, बरोबर. परफेक्शन, तर नक्कीच आपलं आयुष्य सुंदर बनेल असं मी युवा पिढीला सांगू इच्छिते. म्हणजे नियोजन महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर युवा पिढीने समाजाचा आदर केला आदर पाहिजे. करणं हे सुद्धा बरोबर. खूप महत्वाचं आहे. बरोबर मॅडम. तर मॅडम, तुम्ही एक स्त्री म्हणून आज समाजातील स्त्रियांना काय सांगू इच्छिता? बरोबर आहे. तर माझं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी म्हणजे प्रथम स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की मी हे काम करू शकते. आत्मविश्वास असल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. तर प्रथम आपल्या मनामध्ये आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास असेल तर आपण कुठलंही संकट आलं समोर तर त्याला सामोरं जाण्याची आपली मानसिकता तयार होते. बरोबर. त्यामुळं माझं असं सर्व स्त्रियांना एक सांगू इच्छिते की स्त्रियांनी खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि जे आपलं काम आहे कुठलंही, मग प्रत्येक क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रात आपण स्त्रिया काम करतो, तर ते ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्या क्षेत्राशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. जे आपलं कर्तव्य आहे ते आपण व्यवस्थित पार पाडलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे आपल्या कर्तव्यात आपण कुठं कमी पडलं नाही पाहिजे हां, आणि तसंच आपला आत्मविश्वास सुद्धा पाहिजे आपल्याकडं. बरोबर. मॅडम, आता अजून मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे की अजूनही आजच्या जगात स्त्रियांना काही ठिकाणी कमी लेखलं जातं किंवा त्यांच्यावर अन्याय केला जातो. तर याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? अगदी बरोबर आहे. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया काम करतात. बरोबर. कुठलंही क्षेत्र असं नाही की बाबा तिथं स्त्री काम करू शकत नाही. माझं तरी येऊन असं मत आहे की पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे स्त्रिया काम करतात आणि हे रिअल फॅक्ट आहे. पण तरीसुद्धा समाजात आज स्त्रीला पाहिजे तेवढा मान मिळत नाही. बरोबर. तिच्यावर अन्याय केला जातो. याला कारण म्हणजे मला वाटतं की असं आपलं भारतीय संस्कृती, की भारतीय संस्कृतीमध्ये कसं आहे की पुरुष प्रधान संस्कृती आहे आपली आणि पूर्वीपासून त्या विचारांचा पगडा आपल्या मनावर बसलेला आहे की कुठलंही काम करायचं असेल तर पहिल्यांदा पुरुषांना पुढं, स्त्रीला तिथं मागं ढकललं जातं किंवा मागं ठेवलं जातं. पुरुषांचा मान, अशी एक मानसिकता आपली तयार झालेली आहे. त्यामुळं तिथं स्त्रीवर नकळत अन्याय होतोच. आपल्या भारतीय संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य दिलेलं आहे, पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. हे फक्त सांगायला, बोलायला किंवा वाचण्यापुरतंच मर्यादित आहे. पण प्रत्यक्षात व्यवहारात जर आपण बघायला गेलो तर नकळत भेदभाव, स्त्री पुरुष भेदभाव हा केला जातो. आणि त्याला कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपली जी परंपरा, संस्कृती, रूढी हे त्याच्यामध्ये कारण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुषांना सुद्धा पटतं की स्त्रिया आपल्यापेक्षा चांगलं काम करू शकतात, हे त्यांना पटतं. पण पटत असलं तरी सुद्धा ते मान्य करायला तयार होत नाही. याचं कारण म्हणजे त्यांचा पुरुषांचा इगो तो त्याच्या आड येतो आणि त्यामुळं स्त्रियांवर अन्याय हा केला जातो. तर माझं असं मत आहे, म्हणजे सगळं निरीक्षणातून मला असं म्हणावं असं वाटतंय की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जो असतो तो खूप गुन्हेगार असतो आणि ते चुकीचं आहे. म्हणून माझं स्त्रियांना असं सांगणं आहे की अन्याय हा कधीही अन्याय सहन करू नका. जरा तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडा. सर्व स्त्रियांनी संघटित व्हा, एकत्रित या. तुमच्यावर जो अन्याय होतोय तो समाजापर्यंत पोचवा आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचा तुम्ही प्रयत्न करून द्या. आज स्त्री शक्ती, नारी शक्ती एकवटली तर ती काय करू शकते याचा अंदाज नाही अजून लोकांना. पण आपण काय करू शकतो हे समाजाला तुम्ही दाखवून द्या.
चांगल्या कामासाठी जर सर्वांनी एकत्र आलं, त्यातून चांगलं कार्य घडत असेल तर सर्व स्त्रियांनी एकत्रित यायला काहीही हरकत नाही. बरोबर. आणि आपल्यावर जो अन्याय होतोय न कळत, जाणीवपूर्वक नाही पण न कळत जो अन्याय होतोय त्याला वाचा फोडा. सगळ्यांनी संघटित व्हा, अन्यायाविरुद्ध लढा आणि स्त्री शक्तीची ताकद आपल्या या समाजाला दाखवून द्या आणि सर्वांनी स्वाभिमानानं जगायला शिका, असं मला यातून सर्वांना असं सांगावंसं वाटतं. बरोबर. म्हणजे स्त्रियांनी अन्याय सहन केला नाही पाहिजे. हो हो. बरोबर. खरंच मॅडम, आज तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. तुमच्याशी आम्हाला गप्पा मारायला मिळाल्या आणि तुमच्याकडून आज आम्हाला खूप सारं ज्ञान मिळालं. तुमचे हे विचार आमच्यासाठी खरंच मोलाचे ठरणार आहेत. तर मॅडम, आज तुम्ही एवढा तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून तुमचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. मला सुद्धा खूप छान वाटते, कारण तुमच्याशी मला गप्पा मारायला मिळाल्या, एखाद्या सामाजिक विषयावर चर्चा करायला मिळाली. बरोबर. खरोखर त्यामुळं खूप छान वाटलं. मीही तुमची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.